शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष भाजपच्या गोटात सामील झाल्या। युद्ध सुरू होण्याआधीच सेनापती पसार झाल्यानं राष्ट्रवादीचा मुंबईत टांगा पलटी होण्याची शक्यता जास्त आहे। मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जात असताना पवारांच्या मुंबईतल्या सेनापतीनं पक्षाला सोडचिठ्ठी दिली। मुंबईत शरद पवारांच्या पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी पवारांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत थेट भाजपमध्ये प्रवेश केला। पक्षाच्या मुंबई अध्यक्षानं पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसला। त्या पक्षात असताना अपेक्षित तसा प्रतिसाद जो आहे तो त्या सगळ्या चर्चेमध्ये आला नाही किंवा आपल्या संघटनेमध्ये असणारे आपली जी लोक आहे त्यांना कुठेतरी आपण न्याय देऊ शकलो नाही, ही पण एक बाजू राहिली। आणि म्हणून ह्या असे अनेक असे विषय आहेत की ज्या कारणास्तव हा निर्णय मला घ्यावा लागला। मुंबईत ठाकरेंच्या पक्षाची शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती झाली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेंच्या पक्षानं 10 जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे। ठाकरेंच्या पक्षासोबत आघाडीत कमी जागा मिळाल्यानंतर पवारांच्या पक्षात नाराजी नाट्य उफाळून आलंय। विकासाच्या मुद्द्याचं कारण त्यांनी पक्ष सोडताना दिलंय। मुंबई शहराच्या हितामध्ये आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या कामांसाठी घेतलेला हा निर्णय आहे। आणि विशेष करून मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने विकास कामे होत आहेत त्याच पद्धतीने घाटकोपरमध्ये देखील होणे अपेक्षित आहे, म्हणून हा आलेला विचार आहे। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी काका शरद पवारांची साथ सोडत पुतण्या अजित पवारांचा हात धरला। धनंजय पिसाळ यांच्यानंतर आता राखी जाधव यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली, त्यामुळे पवारांच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे। त्यात आता काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या पक्षात आणि काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय। राजकारणात विचारधारा वगैरे सगळं झूट आहे, संधीच्या शोधात बसलेले सगळे कावळे आहेत, हे सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकीय उड्यांवरून वारंवार सिद्ध होतंय का, हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।